नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झालं तेव्हा घसरण होती। साधारण 11च्या सुमारास मार्केट सेन्सेक्स जवळजवळ 1100 पॉईंटनी खाली होता। त्यानंतर मात्र जोरदार रिकव्हरी सुरू झाली। शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 839 पॉईंटनी वाढून 82,133 वर बंद झालेला आहे। जवळजवळ 2000 पॉईंटची निर्देशांकाची आज चढउतार झालेला आहे। NSE 220 पॉईंटनी वाढून 24,768 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE टेलिकॉम इंडेक्स 3.13%, BSE टेक्नॉलॉजी इंडेक्स 1.32%, BSE कंझ्युमर ड्युरेबल गुड्स इंडेक्स 1.14% वर आहे। सर्वात जास्त घसरण BSE मेटल इंडेक्स 0.76% झालेली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स फ्लॅट आहे। BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.29%नी खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। भारती एअरटेल 4.42%, कोटक बँक 2.09%, ITC 2.04%, HUL 1.93% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। श्रीराम फायनान्स 2.63%, टाटा स्टील 1.21%, इंडसइंड बँक 1.13%, हिंदाल्को 0.99% अशी घसरण आहे। आज FIIने 2335 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 732 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। उद्या शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।